मंचावर उपस्थित सर्वच अंगणवाडीचे आपले बुधवले सर असतील आणि सर्वच पदाधिकारी किंवा मॅडम असतील, आज आपल्या इथं राष्ट्रीय पोषण आहार हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तरी आपण या भागामध्ये आजपर्यंत दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षी आपण इथे विनायक नगरमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम घेतलेला अंगणवाडीमध्ये, त्यानंतर हनुमाननगरमध्ये घेतलेला, नंतर माधवमध्ये घेतलेला, असे 3 कार्यक्रम झाले. ते 3 कार्यक्रम एक उत्कृष्ट पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मॅडमने चांगल्या पद्धतीने घेतले. त्यानंतर त्यांचं एक मत झालं की आपण इतका कार्यक्रम करू शकतोय, तर मग एक हॉल घेऊया मोठा आणि तिथं सर्वच आपल्या भागातील महिलांना ते बोलवून आपण एक कार्यक्रम करूया. मग तसं मला सांगितले त्यांनी, असाच आम्ही बिराजदारीमध्ये कार्यक्रम करणार आहे. तर ठीक आहे म्हणलं, काय लागेल ते आपण मदत करूया, काय असेल ते सांगा आम्हाला. मग आपण त्या पद्धतीने हे कार्यक्रम आज त्यांनी घेतला. त्यांचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. त्यांनी आता महिलांसाठी ती लाडकी बहीण योजना दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी. त्याचं काम त्यांच्याकडून अप्रतिम चालू आहे. आजपर्यंत त्या सर्व महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये पूर्ण महिलांच्या त्यांचे त्यांनी फॉर्म भरल्यात, त्यांच्या अकाउंटवर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. त्यांनी रात्रीचा दिवस करत आहेत. रात्री 2-2, 3-3 वाजता उठून त्यांनी फॉर्ममध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना खरोखर सल्यूट मारलं पाहिजे आपण, आणि खरोखरच त्यांचं एक काम चांगल्या पद्धतीचं आहे. आणि इथून पुढं असंच तुम्ही काम करत राहा. आणि भारतीय जनता पार्टीचा एक उपाध्यक्ष म्हणून तुमच्या मागं आम्ही सर्वजण उभा राहू एवढीच गवाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.